भाजप नेते केशव उपाध्याय आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। लोकशाहीमध्ये आपलं स्वागत आहे केशवजी। आपण पाहतोय आंदोलन होत आहे, काय आपली यावर प्रतिक्रिया? मला असं वाटतं की या ठिकाणी थोडंसं संयम आणि शांतता राखली पाहिजे, ही त्यानिमित्ताने विनंती करतोय। असं आहे की मुळामध्ये कबूतरखाना बंद जो झाला तो न्यायालयाच्या निर्णयाने झाला, न्यायालयाच्या आदेशाने झाला। महापालिकेच्या निर्णयाची अंमलबजावणी केली, त्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये या सगळ्या विषयामध्ये सर्वांच्या भावना लक्षात घेऊन, काही जणांचं म्हणणं आरोग्याशी संबंधित आहे, काही जणांचं धार्मिक विषयाशी आहे, असं सगळ्या वेगवेगळे विषय या विषयामध्ये आहेत। त्या दोन्ही विषयाचा मध्यम मार्ग कसा मंत्र्यांनी केला, संबंधित ना तज्ञांशी बोलण्याची विनंती सुद्धा केली, पक्षी तज्ञांशी, आणि या सगळ्यांशी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकार संवेदनशील आहे। आणि त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये थोडासा वेळ दिला पाहिजे, थोडा संयम बाळगला पाहिजे, अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करतोय। काल मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडलेली आहे, सकारात्मक अशी भूमिका त्यांची होती। मंगल प्रभात लोढा यांच्यासोबत त्यांनी चर्चा सुद्धा केली आहे आणि त्यानंतर सुद्धा अशी घटना घडतीये। नाही, म्हणून माझं म्हणणं आहे की शेवटी लोकांच्या भावना ह्या असतात, त्या लोकांच्या भावना या सगळ्या नक्कीच महत्वाच्या आहेत। म्हणूनच मी आपल्याला विनंती त्या निमित्ताने करतोय की या भावना महत्वाच्या आहेत, पण या क्षणी आपल्याला संयम पाळण्याची गरज आहे। शेवटी मार्ग संयम चर्चेतनं मार्ग निघतोय, त्या सगळ्यात कायदेशीर बाबी सगळ्या तपासून पाहून कसा मार्ग काढता येईल। कालच मुख्यमंत्र्यांनी हे आदेश पण दिले की कशा मर्यादित स्वरूपाचं कबुतरांना फिडिंग सुरू करता येईल का, याची चर्चा, याची माहिती घ्या, असं मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलं। त्यामुळे या विषयातलं कायदेशीर बाबी तपासून मार्ग काय काढता येईल याची चर्चा सध्या सुरू आहे। त्यामुळे सर्वांनी शांतता पाळावी, एवढीच त्याच्या मागची इच्छा आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।